संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तम्। यहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाही, धन्याम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो। आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, धन्याम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो। तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी, धन्याम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो। पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन। दुसरे चरणा संतांची या, दुसरे चरणा संतांची या, दुसरे चरणा संतांची या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। कायमा जीवाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी अपुल्या। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी। वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या। मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या। मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या। भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो। कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे आज सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा, जे आपल्याला प्राप्त आहे त्याच्या आधाराने जे प्राप्त करायचं आहे त्या दिशेनं प्रवास करण्याची प्रेरणा देणारा हा अभंग आहे। विठ्ठला हे पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे। त्याला कर्माच्या भाषेत श्राद्ध असं म्हणतात। श्राद्ध शब्दाचा शास्त्रीय अर्थ असा आहे, श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम। ज्या कर्मामध्ये श्रद्धा प्रधान असते त्याला श्राद्ध असं म्हणतात। मुळात जी कर्म कर्तव्य म्हणून पार पाडायची असतात त्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक विधिप्रधान कर्म आणि दुसरं श्रद्धा प्रधान कर्म। वास्तुशांतीचा होम हे विधिप्रधान कर्म आहे। होम नीट राहावं यासाठी तो होम केला जातो। विठ्ठला ते विधिप्रधान कर्म आहे। त्या पूजेला बसल्यानंतर तुमच्या भावना तिथं किती आहेत यापेक्षा 21 प्रकारच्या काड्या तुम्ही त्या होमात जाळल्या की नाही ते जास्त पाहिलं जातं। श्राद्धामध्ये तसं नाही आहे।
त्या व्यक्तीबद्दलच्या भावना, आमच्या मनाच्या संवेदना आणि त्या संवेदना भावनांना सोबत घेऊन जे कर्म आम्ही करायचं आहे त्याला श्राद्ध कर्म असं म्हणतात. कर्म आणि भावना, विचार आणि तत्वज्ञान यांचा मिलाप घालताना या दिवशी अन्नदान केलं जातं, दानधर्मादी सत्कर्म केली जातात, पुण्यकर्म केली जातात. त्यामागची आमची भावना अशी आहे की त्या जीवात्म्याला या सगळ्यानं सुख प्राप्त होतं, ही भावना आहे आपली. काही लोक या बाबतीत तर्कवादही लढवतील, हे आम्हाला पटण्यासारखंच नाही आहे. इथून सुरुवात. ज्याच्या पटण्या न पटण्याला काहीच किंमत नसते तो सुद्धा आपलं मत जगमान्य असल्याच्या थाटात व्हॉट्सॲपवर मांडत असतो. विठ्ठला नंतर एकत्र आपण येतो ते बरं आहे. मुद्दा तात्पर्याचा असा आहे की आमचा तर्कवाद काय सांगतो, आमचं तर्कवाद काय मत मांडलं जातं लोकांच्या करवी. ते म्हणतात, पहा, पहिला मुद्दा, आम्ही ज्याच्या नावाने पुण्यकर्म करतो, आता ती व्यक्ती इथं नाही आहे आणि आम्ही पुण्यकर्म केलं, मग आम्ही इथून केलेलं पुण्यकर्म ती व्यक्ती जिथं असेल त्याला तिथं कसं काय पोहोचेल, पहिला मुद्दा. दुसरी बाब, त्यांचा दुसरा तर्कवाद असतो, आम्ही ज्यांच्या नावाने पुण्यकर्म करतोय, आम्ही जर वस्त्रदान केलं आणि ती व्यक्ती जर वेगळ्या अशा योनीला जन्माला प्राप्त झाली असेल की ज्या योनीत जन्मात वस्त्राची गरज नाही, तर वस्त्रदानाच्या पुण्याचा त्यांना काय फायदा होणार. दोन. त्यांचा तिसरा तर्क असतो की ती व्यक्ती तिकडे आहे, आम्ही इथं करतोय, हे इथून त्यांच्यापर्यंत पोचवणार कोण. चौथा त्यांचा तर्क असतो, आम्ही ज्यांचं श्राद्ध घालतोय ते जर मुक्त झाले असतील तर श्राद्ध व्यर्थ नाही का. विठ्ठला मला असं वाटतं हा प्रश्न किंवा हे प्रश्न पडूच नाहीत, आणि ज्याला पडत असतील तर समजायचं न करत्याचा वार परवाचा. हा, त्याला त्या विचारांशी परवा नाही, त्याला फक्त ते नकारात घालायचं आहे. हल्ली जो उठतो तो परंपरेवर कशी आक्रमणं करता येईल याचाच विचार करतो. कुणीतरी शोध लावतो, सप्ताह करण्यापेक्षा झाडं लावूया. विठ्ठल अरे पण झाडं भरपूर लावा हे तुम्हाला सप्त्यांनी सांगितलंय असं नाही का वाटत. वृक्षवल्ल्या महा सोयरी वनचरी पक्षी सुस्वरी आळविती, किंवा ज्ञानेश्वरी म्हणते, रजोगुणी लोकांची कर्म कशी आहेत. नगरीची रचावी, जळाशये निर्मावी, महावने लावावी नानाविध. मग हा विचार जर आम्हाला वाङ्मयाने दिलाय आणि तुम्ही जर वाङ्मय तोडू पाहत असाल तर फळ देणाऱ्या झाडाच्या मुळावर घाव घालण्यासारखं नाही का. पण त्यांच्या तर्कवादाला सुद्धा तितकीच उत्तरं आपल्याला देता येईल, फक्त त्यांच्या तर्काकडे पाहताना आपण सतर्क असू तर. विठ्ठला त्यांचा पहिला मुद्दा काय आहे, हे श्राद्ध कशासाठी घालायचं, ती व्यक्ती कुठे, आपण कुठे. एकच उदाहरणाने या सगळ्याचा निकाल लागेल. 12वीचा कधी लागेल ते काल कळलंय आपल्याला. एक उदाहरण दाखल आपल्याला या सगळ्याची उत्तरं मिळतील. एकाचा मुलगा शिकायला अमेरिकेत होता. तिथे त्याला उत्पन्नाचं काही साधन नाही, इन्कम सोर्स काहीच करू शकत नाही, कारण तो शिकतोय तिथे. पण त्याला तिथं लागणाऱ्या दैनंदिन खर्चाकरता हवा असणारा अर्थपुरवठा त्याचे वडील भारतातून करायचे. भारतातून बापाने त्याला पैसा पोचवायचा असं नित्याचं चाललंय. मग इथून त्याला तिथे पैसा पोचवण्याचं इथलं साधन काय, MO, मनी ऑर्डर, दुसरा पर्याय नाही. मग भारतातून मनी ऑर्डर केली की त्याला ती तिथे पोचणार. मला इतकंच म्हणायचं आहे, जर भारतातून मनी ऑर्डर केली तर ती अमेरिकेला पोहोचू शकते, तर आम्ही इथं केलेलं सत्कर्म तिथं का पोहोचणार नाही, हा पहिला मुद्दा. दुसरा त्यांचा तर्क आहे, हे इथून तिथं नेणार कोण, कोणतं तरी डिपार्टमेंट काम करतं ना. डिपार्टमेंट असल्याशिवाय हे सगळं अपार्टमेंटपर्यंत कसं पोहोचेल.
जसा इथला पैसा अमेरिकेत पोहोचवण्याचं काम मधलं भारतीय पोस्ट खातं जर करत असेल, डाक विभाग जर करत असेल, तर इथलं सत्कर्म तिथं नेऊन देण्याचं काम पितरांची देवता आर्यमा करते, असा एक शास्त्रीय भाग आहे. आणि दुसरा विचार असा की ज्यांचं श्राद्ध घातलं जातं त्या व्यक्तीसोबत त्याच्या मागच्याही 3 पिढ्या इथं येत असतात. ज्यांचं श्राद्ध घातलंय ते आता इथं आलेत, ही श्रद्धा ठेवून करण्याचं कर्म, म्हणून त्याला श्राद्ध म्हणतात. विठ्ठल. दोन, त्यांचा तिसरा तर्क, ते जर वेगळ्या योनीत गेले असतील तर मग आम्ही इथून वस्त्रदान करून त्यांना काय उपयोग, म्हणजे श्राद्धाचा खर्च व्यर्थच आहे, हे कर्मच अनावश्यक आहे. बापाने भारतातून पैसे पाठवले, भारताचं चलन करन्सी आपलं रुपये आहे, ते तिथं मुलाच्या हातात पडतं, काय म्हणून, खात्याने बदलून दिले तर त्याचे डॉलर होतील, आणि जरी रुपया गेला तरी तो वाया नाही जाणार, त्याने तो कन्वर्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे आम्ही जरी रुपया पाठवला तरी तिथं त्याला डॉलर म्हणून मिळतो. तो जर इंग्लंडला असेल तर डॉलर म्हणून नाही मिळणार, मग पौंड मिळतील. तो जपानला असेल तर त्याला येन मिळतील, तो बांगलादेशला असेल तर त्याला टका मिळतील, तो भूटानला गेला तर त्याला नटरम मिळतील. पाकिस्तानात गेल्यावर मिळतील की नाही शंका आहे. विठ्ठला. कारण आपली उजमाच आपल्याला मोठ्या मुश्किलीनं मिळाली. विठ्ठला. म्हणजे तिथं तुम्हाला तुमच्या सोयीनं काय हवंय ते प्राप्त होतं. जर सामान्य लौकिक सत्तेतल्या वस्तूसुद्धा रूपांतरित होतात, तर अध्यात्म सत्तेतल्या वस्तूचं रूपांतर काय अशक्य आहे का? आणि शेवटचा प्रश्न होता, आम्ही ज्यांचं श्राद्ध घालतो ते जर मुक्त झाले असतील तर हे कशासाठी? त्यालाही सोपा उपाय, तीच मनी ऑर्डर पुढे चालवा. ज्या मुलाच्या नावाने जर ती पाठवली आणि ती सोडवून घेण्याकरता त्या पत्त्यावर तो मुलगा जर नसला, बऱ्याचदा जागी नसलेली माणसं जागेवर नसण्याची शक्यता असते. जर त्याने ती मनी ऑर्डर सोडून घेतली नाही तर ती मनी ऑर्डर नष्ट नाही होत, लॉस नाही होत. मग बॅक टू भेजने वाले का पुरा नाम और पता. ती ज्याने पाठवली आहे ते पैसे पुन्हा त्याला येऊन मिळतात. तसं ज्यांचं श्राद्ध चाललंय ते जर मुक्त अवस्थेला प्राप्त झाले असतील तर यजमानाला ती देवता त्या भागाचा स्वीकार करून आशीर्वाद देऊन निघून जाते. श्राद्ध कर्म घडलं पाहिजे. विठ्ठला. पण एक शंका अजून शिल्लक आहे. व्यक्ती करता श्राद्ध करावं हे बरोबर आहे, पण श्राद्धामध्ये कीर्तन करावं असा कुठेही उल्लेख नाही. मग तुम्ही कशाला ठेवलंय हाही प्रश्न आहे. कुठेही श्राद्धाच्या विधीत लिहिलं नाही की इथं कीर्तन असलं पाहिजे. मग तरी ते का करायचं? त्याची एक नाही, माझ्याकडे 2 कारणं आहेत. पहिला भाग, श्राद्ध हे कर्म आहे आणि कर्ममार्ग अत्यंत सूक्ष्म असतो, अत्यंत 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 सूक्ष्म आहे. तो आम्हाला नीटसा आणि पुसटसा ध्यानात सुद्धा येणार नाही. तुम्हाला माहिती आहे, काही माणसं घड्याळाकडे तासासाठी बघतात, काही माणसं घड्याळाकडे मिनिटांसाठी बघतात, काही माणसं घड्याळाकडे सेकंदांसाठी बघतात. पण ज्यांना यान अंतराळात सोडायचं आहे ते सेकंदाच्या 100व्या हिस्स्याकडे पण बघतात. विठ्ठला. काही माणसं कॅलेंडरच बघत असावीत असा अंदाज आहे, कारण त्यांचं निम्म आयुष्य पारावरच जातं. नाही तर कुचरवटेची परंपरा तेच सांभाळतात. समजायचे हे कॅलेंडर बघणारी गिराईक असावी. आम्ही किती बारीक पाहू. कर्ममार्ग त्या सेकंदाच्या 100व्या हिश्श्यासारखं चालतं. नाथ महाराजांनी भागवतात त्याची सूक्ष्मता सांगितली आहे. हां, कर्मी आचमन करावी तरी माशमात्रा जळ घ्यावी, न्यून अधिकत्वासवे सुरापाना सम. आचमन करण्याकरता आपण पाणी घेतो ना, ते किती असावं त्याचं सुद्धा मेजरमेंट अँड स्केल फिक्स आहे. ते आचमन करण्यासाठी घेतलेलं पाणी उडीदाचा 1 दाणा बुडेल इतकंच असलं पाहिजे. ते कमी किंवा जास्त झालं तर दारू प्यायल्याचं पाप लागतं.
आपल्याला गंध उगळायचं पाणी नेमकं घेता येईना. विठ्ठल हे उदाहरण रोज गंध लावणाऱ्यांनाच कळण्यासारखं आहे. म्हणजे मुद्दा इतकाच आहे की इतका कर्ममार्ग सूक्ष्म आहे. मग श्राद्ध हे कर्म आहे, त्याच्यात काहीतरी थोड्याफार चुका होऊ शकतात, राहू शकतात. या चुका भरून काढण्यासाठी, रिकव्हरिंग करण्यासाठी संतांनी सोपा मार्ग निवडला, ते नामसंकीर्तन. ज्या ज्या वेळेला असं वाटेल की आमचा कर्ममार्ग मागे सुटतो का काय, तो तुटतो की काय, मग त्यावेळेला हरिभजनाने त्याला पूर्णता द्यावी. आरंभी आवडी आदरे आले नाम आले नाम. आदरे आवडी आले नाम आदरे आले नाम. आठे सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. तेणे सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. राम कृष्ण गोविंद गोपाला गोपाला राम कृष्ण गोविंद गोपाला गोपाला कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. परिपूर्णता कर्माला येण्याकरता कीर्तन केलं पाहिजे, हे एक कारण. दुसरं कारण, अहो वारकरी सुख असो की दुःख असो, देव सोडून कसला विचार करणार आहे. मला एकाने विचारलं, या बुवा लोकांचं चाललंय तरी काय. म्हटलं तुम्हाला काय प्रॉब्लेम. 5वीला कीर्तन, बारशाला कीर्तन, वाढदिवसाला कीर्तन, वरातीला हे नवीन शोध. बरं कोणी गेलं मेलं तरी कीर्तन, दशक्रियेला कीर्तन, 13व्याला कीर्तन. हे सगळं भरून टाकलंय का. तुमच्याकडे दशक्रिया होते, आमच्याकडे रात 13वा होतो कोकणामध्ये. म्हणजे एक अलंकारिकरित्या असं सांगता येईल, आमच्याकडे कीर्तन वरातीला व रातीलाही असतं. विठ्ठल हे 4G पुरतंच असू द्या, वरातीला व रातीला. कारण त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय तरी काय, दुसरा आम्ही बघणार कोणाकडे आणि जाणार कोणाकडे. तुकोबारायांनी फार सुंदर विचार मांडला. विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुकया मुखा विठ्ठल तुकया मुखा विठ्ठल तुकया मुखा विठ्ठल. विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुकया मुखा विठ्ठल तुकया मुखा विठ्ठल तुकया मुखा विठ्ठल. विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल तुकया मुखा विठ्ठल. विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुकया मुखा विठ्ठल तुकया मुखा विठ्ठल तुकया मुखा विठ्ठल. विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुकया मुखा विठ्ठल, म्हणून हे कीर्तन आहे. बरं, या कीर्तनाची योजना हे कशासाठी सगळं चाललंय. नाही तर काही लोक श्राद्धाच्या पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला येतानाच विचारतात, ते किती वाजता संपणार आहे हो. ही माणसं पोहोचतात कशाला, हाच प्रश्न आहे हो. त्यांना कीर्तनाला बोलावलं ना की तुमच्या हातून महाराजांना हार घालायचा आहे, ते पण ती विचारतात विठोबा रुक्माई किती वाजता असतं. विठ्ठला नेमकं करायचं काय, पोहोचायचं कुठं, हा प्रश्न आहे. मग श्राद्धातून घ्यायची काय प्रेरणा. श्राद्धाचं कीर्तन हे प्रेरणेचं कीर्तन आहे. ज्या व्यक्तीनं आपली जीवनयात्रा ईश्वर सागरात संपविली आहे, त्यातल्या कोणत्या गुणांना श्रद्धेय म्हणून पाहता येईल, त्या व्यक्तीच्या जीवनातल्या श्रद्धा बसलेल्या गुणांचं परिशीलन, चिंतन, मनन म्हणजे श्राद्ध. आणि प्रत्येक व्यक्तीत कोणत्या ना कोणत्या तरी सद्गुणाचा साठा असतो. किंबहुना तो परमात्मा त्यांच्या अंतरंगात राहताना
त्या गुणांचाच आकार घेऊन राहत असतो. मग कोणाच्या तो गळ्यात राहतो, कोणाच्या तो डोळ्यात राहतो, कोणाच्या तो ओठात राहतो, कोणाच्या तो बोटात राहतो, कोणाच्या तो पायात राहील, कोणाच्या कुठे राहील. प्रत्येकाचं काही ना काही वैशिष्ट्य आहे, प्रत्येकात कोणता ना कोणता गुण आहे. काहींच्या मनात राहतो, काहींच्या ध्यानात राहतो. त्या त्या सद्गुणांचं चिंतन आणि ते सद्गुण धरून आपल्याला आपल्या जीवनाशी जोडायचे, याला श्राद्ध असं म्हणतात. नाहीतर जेवण आपल्याला रोज घरी 12 वाजता मिळतंच. विठ्ठला आणि त्यात आम्ही येताना या घुलेवाडी ग्रामस्थांनी बसून छान चर्चा केली की घुलेवाडी हे गाव तसं विडी कामगारांचं गाव. मग त्या सगळ्या विडी कामगारांना सोबत घेऊन आमच्या ह्या नानांनी त्या सगळ्यांमधले थोडे थोडे पैसे वाचून विडी कामगारांच्या त्या निधीतून पहिलं विद्यालय सुरू केलं. मला वाटतं चांगल्या गोष्टी निर्माण होण्यासाठी चांगलाच मार्ग निवडावा लागतो, पण विडीसारख्या व्यसनाने ती ओढून पोखरला जाणारा समाज, पण ती पोकळी भरून काढण्याचं काम त्याच कामगारांद्वारे निर्माण करणं, उभं करणं आणि त्यातून समाजाला काहीतरी विधायक देणं. मला असं वाटतं या माणसांकडे डिग्र्या नसतील, पण ही माणसं पदवीचीच आहेत. विठ्ठला आज जमाना इतका स्वार्थमयी विचार करू लागला ना, व्हेरी नॅरो माइंडेड, व्हेरी कंजस्टेड, की त्यामध्ये समाज, देश, धर्म या सगळ्याला विचार करायला वावच नाही आहे. परवा एक जोक वाचला मी. एक मासळी पाण्यात खेळत असते आणि खेळता खेळता ती तिच्या मम्मीला विचारते, तिच्या आईला, मम्मी हम पानी में रहते हैं ना, तो हमें फिश कहा जाता है, तो ये आदमी, ये इंसान धरती पे रहता है, इसे क्यों नहीं फिश कहा जाता. ती मासळी म्हणाली, बेटा वो ऑलरेडी सेल्फिश है. विठ्ठला किती किती कोता विचारो, पैसा मारो परमेश्वर, पत्नी मेरी गुरु, बाल बच्चे साधू संत और सेवा किसकी करू. फुरसत नाही माणसाला आजूबाजूला पाहायला. पण मला असं वाटतं ज्यांचं जीवन स्वार्थमय वाटचालीत चाललंय आणि ज्या प्रवासात अन्य कोणाचा विचार नाही ना, त्यांचा अस्तकाळ फार विचित्र आणि विपरीत घडतो. आम्ही रोज कीर्तनांमधून प्रवास अनुभवायला मिळतो. कधी चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात, काही तक्रारींची कुजबूज कानावर पडते. आपल्याला अनुभव असेल, रोज वेगळ्या घरी आपलं उतरणं असतं. त्या घरी गेल्यानंतर पहिली म्हाताऱ्या माणसांची तक्रार असते, महाराज मुलगा सांगून ऐकत नाही. इतकी कॉमन तक्रार आहे, आधार कार्डासारखी कुठेही लिंक करावी. विठ्ठला मग आम्ही त्यांना सांगत असतो, बरोबर आहे, मुलगा तुमचं सांगून ऐकत नाही आणि तुम्ही आमचं सांगून ऐकत नाही. तेव्हाच जीवनाला जर व्यापकता दिली तर मला वाटतं मुलं काय, या जगातला शेवटचा घटक तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं मूल्य चुकतं केल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत फक्त स्वार्थ, फक्त स्वार्थ, त्या पलीकडे विचारच नाही. दुसरी तक्रार असते, सुना लक्ष देत नाहीत. होते तेवढे लक्ष सुनांनाच दिले, आता त्या यांच्याकडे का लक्ष देतील. अरे दिंडीला कधी जेवण नाही, सप्ताला कधी पंगत नाही, मंदिराला कधी वर्गणी नाही, दुसरं होईल काय आपलं. कधीतरी थोडं ब्रॉड जगून पहा, ज्याच्यामध्ये सगळ्यांचा समावेश असेल. देव नाही महाराज, हा निसर्ग, ही नियती आणि ही सृष्टी तुमचा आदर केल्याशिवाय राहणार नाही. त्याकरता व्यापकता पाहिजे, हे पहिलं गाठी मारून घ्या. एका वेळी तुम्ही दुकानात मुलांच्या वह्या पुस्तकांना आणण्याकरता गेलात ना, 20-25 हजाराचं बिल पेड केल्याशिवाय तुम्ही येतच नाहीत बाहेर. 200 रुपयाच्या नुसत्याच वह्या पण टाकून घ्या एका बॅगेत. आणि बाजाराच्या गावाहून घरी जाताना एखादं पोरगं रस्त्यानं चाललेलं असेल, पायातली चप्पल तुटलेली असेल किंवा चप्पलच नसेल, पाठीवरचं दप्तर कसण्यात तुटलेलं असेल, उन्हातही ते तसंच चाललं असेल किंवा पावसात बिगर छत्रीचं विजत असेल, त्याच्या अंगावरचा गणवेश त्याच्या मोठ्या भावाचा त्याला आखूड होतं म्हणून तो याच्या पदरी आलेला असेल, जा आणि त्या 200 रुपयाच्या काय 1-1.5 डझन वह्या असतील त्या त्याच्या बॅगेत ढकला आणि मग त्याच्या चेहऱ्यावर खुळलेली ती जी कळी आहे ना, ते जे चेहऱ्यावरचं हास्य आहे
तुम्हाला एका दिवसात श्रीमंत बनवल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला ही कमाई कधीतरी करून पहा. असंही कर्म करा की ज्याने आपल्या पासबुकला कोणतीच अमाऊंट डिपॉझिट होणार नाही, पण समाधानाचा बॅलन्स वाढल्याशिवाय राहणार नाही. मोठ्या व्यक्तींना, ह्या ज्या जुन्या माणसांना नमस्कार करताना, वंदन करताना मला वाटतं हीच श्रद्धा अंतःकरणात दृढ करूया की मी आता अन्यांकरता पण जगेन. माझे आजोबा, आमचं घरी दूध दुभतं होतं, गाई म्हशी सांभाळल्या जायच्या. मी एकदा त्यांच्यावर रानात गाई चारायला गेलो, म्हशी चारायला गेलो. त्यांनी त्या रानामध्ये अशी 10-10, 100-50 मीटरवर तळी बांधलीत, खोदून ठेवायचे डोह. मी त्यांना विचारलं, हे तुम्ही का खोदलेत? ते म्हणाले, जनावरांना पाणी प्यायला मिळालं पाहिजे. मी त्यांना म्हटलं, मग आपल्याच जागेत का नाही खोदले, मोकळ्या माळरानात का खोदलेत? ते म्हणाले, आपल्याच माळरानात जर खोदली ना तर आपलीच जनावरं पाणी पितील. मोकळ्या माळरानात खोदल्यामुळं हे तळं आता सगळ्यांकरता होईल. ही केवढी व्यापकता आहे. या व्यापकता गुणाला आपल्या जोडण्यासाठी कदाचित हे श्राद्ध कीर्तन आहे. हे प्रेरणेचं कीर्तन आहे. म्हणून अभंग घेतलाय तोही प्रेरणेचा आहे. या अभंगातून तुकाराम महाराज आम्हाला काहीतरी प्रेरणा देत आहेत. काय प्रेरणा आहे? प्रेरणेचा प्रवास नेहमी असा असतो, तुम्ही जिथे आहात ते तुम्हाला दाखवलं जातं आणि तुम्हाला जिथं जायचं आहे तेही तुम्हाला दाखवलं जातं. विठ्ठला आणखी महत्त्वाची गोष्ट, प्रेरणेचा प्रवास सुरू होताना तुम्ही जिथं आहात त्याचा तुम्हाला स्वाभिमान निर्माण करविला जातो आणि जिथं जायचं आहे त्याकरता तुम्हाला पल्लवित केलं जातं, आल्हादित केलं जातं. तुमच्या आशा तिथं पल्लवित होतात जाण्याकरता आशादायी बनवलं जातं. प्रपंचातला माणूस आणि परमार्थातला माणूस या दोन्हीतला हा फरक आहे. प्रपंचातल्या माणसाला तुम्ही शिखरावर असताना जरी भेटले तरी तो तुम्हाला अजून तुमच्यात काहीतरी कमी आहे असं करून ठेवील, आणि आध्यात्मिक माणूस तुम्हाला झोपडीत जरी भेटला तरी तो तुम्हाला तुमच्या झोपडीला स्वर्ग ठेवल्याशिवाय केल्याशिवाय राहणार नाही. प्रपंचिक माणसाची खोडच आहे. तो गेला की काय उणा आहे, तुमच्याकडं कसं काय अल्प आहे, कमी आहे, त्याची तुम्हाला सतत जाणीव करून देतो. अजून पुढं नाही का, अजून पुढं नाही का. तुम्ही नवीन गॅस चुला घेतला आणि शेजारीण जर बघायला आली, हे कसं आहे, ती म्हणते मागे होता ना तो 2 चुलीचा होता, गेल्या वर्षी माझ्या बहिणीनं भेट दिला तो 3 चुलीचा होता, आता आणलेला गॅस हा किती 4 चुल्याचा गॅस आहे. कसा वाटला तुला? ग्लास सुद्धा टफन ग्लास आहे, किती गरम काही उतरवलं तरी फुटणार नाही, त्याचं पेंटिंग छान आहे. कसं वाटलं? ती शेजारीण म्हणते, अगं पण 4 चुल्यांचा गॅस तू आणला पण चिमणी नाही बसवली तर तुझं कसं होईल याची मला काळजी लागली. विठ्ठला आपल्या गॅसला चिमणी वर बसवलेली नाही हे कळल्यावर कावळे ओरडायला किती वेळ हो. तुम्ही जितात तिथून तुम्हाला उणं करणं प्रापंचिकाच्या भेटीचं ते वैशिष्ट्य आहे. पण तुम्ही जिथं आहात तिथंच तुम्ही किती महान आहात या प्रकारचा विचार भरणारं काम संत जीवन करतं. कोणत्याही परिस्थितीत जगणाऱ्या माणसाला संत कधीही नकारात्मकतेने पाहतच नाही. ते आहे त्यात काय वैभव आहे, त्यात काय श्रेष्ठत्व आहे ते पाहू लागतात. जगाच्या दृष्टीने टाकाऊ असलेला माणूस सुद्धा त्यांच्याकरता काहीतरी कर्तृत्व करणारा ठरतो. ही संतांची दृष्टी आहे. संत चरित्राकडून पाहताना एकनाथ महाराज पैठणला निवास करणारे आणि एक बाळ त्यांच्याकडे फक्त पुरणपोळीचा नैवेद्य दररोज खायला मिळतो म्हणून राहायला आलेला, त्याचं नाव गावबा. का आलाय? फक्त पुरणपोळी मिळते म्हणून. तो रोज पुरणपोळी खायचा, त्याचं कामच तेवढं चाललं होतं. पण ज्या वेळेला नाथ महाराज भावार्थ रामायण सांगता सांगता म्हणाले की मला आता माझं अवतार कार्य संपवायचं आहे, श्रोते इतके निष्ठेचे होते ना, ते म्हणाले तुमचा अवतार संपला तरी चालेल पण आमचा ग्रंथ पूर्ण करा. मला वाटतं असे श्रोतेही भेटावे, वेळ संपला तरी चालेल आमचा अभंग पुरा करा. विठ्ठला नाथ महाराज म्हणाले मी नाही थांबणार आता, पण ग्रंथ पुरा होईल. कोण करेल? तुमच्यापैकीच कोणीतरी करेल. मग आता नाथ महाराज आपल्याकडेच कसं बोट दाखवतील याची चर्चा करू लागली. एखाद्या मोठ्या उत्सवात एखाद्या कीर्तनकाराने दांडी मारली
की आता मग कोणाची निवड होते, हा जसा औत्सुक्याचा विषय असतो. आता कोणाकडे बोट फिरतं पाहूया, माझीच नियुक्ती होईल, माझीच निवड होईल. पण नाथांचं बोट गेलं ते गावबाकडे. गावबा माझा गावबा पुढचं रामायण सांगेल. लोक म्हणू लागले फक्त पुरणपोळी खाण्यासाठी जो येऊन बसलाय तो काय पुढचं रामायण सांगणार आहे. मला इतकंच म्हणायचं आहे, लोक त्याच्याकडे पाहताना असं पाहिजे की हा पुरणपोळी खाणार आहे. पण नाथ महाराजांना माहिती होतं पुरणपोळी खाता खाता याने अध्यात्माची पूर्ण पोळी खाल्ली आहे. विठ्ठला हो, आपल्याकडे अख्खा सज्जन जरी उभा केला ना तरी त्याच्यात कशा कोडी काढता येतील हा मोठा प्रश्नच आहे. न आवडणाऱ्या सुनबाईच्या चांगल्या भाजीला चांगलं कसं म्हणावं हा सासूबाई पुढे प्रश्नच आहे. हो, म्हणजे किती सत्प्रवृत्तीचा सज्जन विचारांचा माणूस पुढ्यात आला, नाही म्हटलं की मग नाहीच. पण संत या वेगळे आहेत. भेटणाऱ्या दिसणाऱ्या प्रत्येकातली एक सकारात्मकता, एक ऊर्जा ती उभी करतात. आपण जर चंद्रपूर जिल्ह्यातल्या आनंदवनला गेलात तर तिथं कुष्ठरोगी महारोगी त्यांनी इतक्या छान वस्तू बनवल्यात की आम्हाला सगळे अवयव नीट असून सुद्धा अशी कल्पनाही करता येणार नाही. हे त्यांच्यातलं काम आहे. त्या विकास आमटेंनी त्यांना चंद्रपूर जिल्ह्यात सोमनाथ नावाच्या गावी शासनाने 1250 एकर जमीन शेतीच्या प्रयोगासाठी दिली. तो शेतीचा प्रयोग करत असताना त्यांना पाणी अडवायचं होतं. मग काय करावं? त्यांनी कशाचा बंधारा केला असेल? सिमेंट, दगड यातलं काही नाही. रिकामी आणि फेकून दिलेले निकामी झालेले टायर गोळा केले, त्या टायरमध्ये दगड वगैरे सामग्री घातली आणि त्या टाकाऊ असणाऱ्या टायरचं धरण बांधलं. विठ्ठला आजही जगासमोर तो टायरचा बंधारा आश्चर्य होऊन बनलाय. म्हणजे तुमच्या पुढ्यात जो येतो तो कसाही असो, नाही तर कसाही असो, त्याच्यात काय चांगलं आहे ते तुम्हाला पाहता आलं पाहिजे. आणि मला वाटतं ती सवयच असली पाहिजे. आपल्या सवयी इतक्या विकृत आणि विचित्र आहेत ना, आम्हाला सज्जनातही काही चांगलं दिसणं कठीण आहे का? चांगलं पाहण्याकरता, चांगलं दिसण्याकरता मला वाटतं चांगलं असावं लागतं, ही अटच आहे. विठ्ठला मेरे पसंदीदा एक शेर है, उर्दू की शायरी तो गालिब से भरी हुई है साहब. गालिब कहता है, उम्र भर गालिब यही भूल करता रहा, उम्र भर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा. तो गालिब म्हणतो की आयुष्यभर मी एक चूक केली. कोणती? धूळ सगळी माझ्या चेहऱ्यावर साचली होती आणि मी फडक्यानं आरसा घासत बसलो. कधी नीट दिसणार बोला? अशा चुका आपल्याकडून होणार नाहीत. याकरता संतांकडून दृष्टिकोन शिकावा. ते जो भेटेल, जो दिसेल त्याच्यात काय उभं करता येईल, त्याला काय प्रेरणा देता येईल, यासाठी महाराजांचे प्रयत्न चाललेत. त्यातला आजचा प्रेरणेचा प्रयत्न मनुष्य शरीर प्राप्त असलेल्या पण ज्याला ध्येयाची नीट कल्पना नाही अशा लोकांकरता मार्गदर्शन करणारा हा अभंग आहे. ध्यानात घ्या, कोणताही माणूस आपल्याला जेव्हा मदत करतो तेव्हा ती मदत ही 2 प्रकारची असते. बाहेरचा फ्लो थोडा कमी करा, मॉनिटर वाढवा. ती मदत 2 प्रकारची असते. त्याला इंग्रजीमध्ये एकाला म्हणतात ट्रान्समिशन आणि दुसऱ्याला म्हणतात स्टिम्युलेशन. ट्रान्समिशन म्हणजे पारेषित करणं, पाठवणं, सेंडिंग. आणि स्टिम्युलेशन म्हणजे उद्दीपित करणं. तो तिथे जसा आहे तसाच त्याला बलशाली बनवणं. जरा सोपं बोलू का? मुलीने फोन केला, पप्पा अहो शेजारी होम थिएटर आलंय, मला DVD प्लेअर तर घेऊन द्या. बापाने सांगितलं, पोरी तुझ्या शेजारी जर होम थिएटर आहे तर तू तरी का DVDचं स्वप्न पाहते? तू पण होम थिएटर घे ना. बोल तुला काय पाहिजे, मी देतो आणून. पाहिजे तर तुला होम थिएटर देऊ का थिएटरमध्ये होम देऊ सांग. काय तयारी असेल, ऐकायला पण तयारी लागते हो. मग थिएटरमध्ये होम देऊ का? मुलीला बरं वाटलं. दिस इज पार्ट 1. नाव पार्ट 2, दुसरा भाग. असंच मुलीने फोन केला, पप्पा अहो शेजारी 4 व्हीलर आली आहे हो, मला तिथं ॲक्टिवा तर द्या. एकटीच आहे ना मी, ॲक्टिवा आणि ॲक्टिव्ह पण आहे, द्या तेवढी. बापाने सांगितलं, मुली शेजारी 4 व्हीलर आली, तू ॲक्टिवावर का समाधान मानते? तुला तुझंही स्वप्न छान पाहिजे,
तू पण साध्या गाड्यांमध्येही थांबू नको, माझं तर म्हणणं आहे. तू BMW, जॅग्वार, मर्सिडीज तिथपर्यंत जा, लंबोर्गिनी आणखी कुठे कुठे पुढे पुढे चा. तू मागे कुठे येते? रोल्स रॉईस पर्यंत गेली तरी चालेल. तिनं सांगितलं मग कधी घेऊन देता? बापाने सांगितलं मुली तुला पाहिजे ती गाडी मी आता घेऊन देईन, पण याने तुला खरं समाधान मिळणार नाही. त्यापेक्षा तू स्वतः परिश्रम कर, स्वतः कष्ट कर. त्या परिश्रमातून आळस झटकून इतकं धन कमाव, इतकी संपत्तीवान हो, आणि त्या कमावलेल्या संपत्तीतून ती वस्तू तुझ्या घरी येऊ दे. आणि माझी लेक आहे, मला खात्री आहे, मला विश्वास आहे, लवकरच ती गाडी तुझ्या घरात येईल. मुलीने फोन ठेवला, आपटला नाही. नाही तर धाडकन आपटायचं आणि सांगायचं द्या सगळं सुनानात आणि या मग सही घ्यायला. विठ्ठला तिने सांगितलं पप्पा फोन ठेवण्याच्या आधी ती बोलते काही काळजी करू नका, लेक तुमची आहे, बाणेदार आहे, करारी आहे, तुम्हाला पुढचा फोन माझा येईल, पण मला काय नवीन पाहिजे होतं ते सांगण्यासाठी नाही, हवं असलेलं कोणतं नवीन वाहन माझ्या घरी आलंय त्याची गोड बातमी देण्यासाठीच. दोनपैकी कोणता बाप शहाणा, पहिला का दुसरा? एक म्हणतो बोल तुला काय पाहिजे, आणि दुसरा म्हणतो जे पाहिजे ते तू स्वतः मिळव, तुझ्यात ती धमक आहे, तुझ्यात ती क्षमता आहे, यू आर एबल, यू आर कॅपेबल, जमेल तुला ते. पहिला की दुसरा? दुसरा बाप शहाणा. अगदी बरोबर उत्तर आहे, दुसरा बाप शहाणा. आणि आपण याच्यात कोणते? विठ्ठला तुमचं आटोपला, आता आमचं आटोपतं घ्यायला लागेल. एबल आम्ही तिथे काम करू लागलो पाहिजे. आणि ही प्रेरणा देण्याचं काम संत करत असतात. आणि संत विचारातून जी ऊर्जा तयार होते, तुमच्या आत असलेल्या सगळ्या सुप्त पेशी जाग्या होतात आणि तुम्ही 1000 पटीनं काम करू शकता. प्रेरणा सामान्य नाही. आज IT त्या पॅटर्नमध्ये सगळ्यात जास्त पैसे घेणारे आणि कमाई करणारे कोण असतील तर ते लेक्चरर आहेत. 1 रुपयाही ते कुठं गुंतवत नाही आणि 1 दगड सुद्धा उचलून ठेवत नाही, पण प्रत्येकाच्या आत असलेल्या ऊर्जा चेतवण्याचं ते काम करतात. उगाच का रॉबर्ट ग्रीन असेल, रॉबिन शर्मा असेल, शिव खेडा असेल, सगळ्यात कमाई करणारी ही माणसं आहेत. एकच काम, ते प्रेरणा देण्याचं काम करतात. तुमच्या आत आहे ते फक्त जागं करणं. आणि संत वाङ्मय सुद्धा प्रेरणेचं आणि चेतना देण्याचं काम आहे. इतकी ऊर्जा तयार होते की माणसं आपल्या अनंत पटीने ते काम करू लागतात. हा प्रेरणेचा प्रभाव आहे. जरा सोपं सांगू, एक निवृत्त सैन्य अधिकारी होता, सैनिक होता, छानपैकी आपलं निवृत्तीचं जीवन जगत होता. पण त्याच्या शेजारी एक पक्का भांडखोर राहायचा आणि तो सारखा डिवचत राहायचा, सारखं डिवचणं. हा शांत राहायचा, काय वाद करण्यात काय मिळणार आहे, भांडणं करण्यात काय मिळणार आहे. पण एक दिवस असं झाला, सीमेवर युद्ध चाललं होतं. पाकिस्तानसारखा शेजारी असेल तर नशिबात हे जास्तच राहतं. विठ्ठला पण त्या दिवशी सीमेवरचं युद्ध इतकं जोरदार चाललं होतं की युद्धाची सीमा झाली. त्या युद्धाच्या काळात यांनी पण त्याच्याशी कुरापत काढली. ते लागले भांडायला. त्या सैनिकाचे बाहू प्रस्फुरित झाले आणि त्याला इतका राग आला होता एकतर त्या युद्धामुळे, सगळ्या पेशी जाग्या झाल्या होत्या. त्याने कोपऱ्यातली एक पहार उचलली, त्याला गचांडीला धरलं आणि ती पहार त्याच्या गळ्याभोवती अशी करकर करून आवळली आणि तिचा पीळ करून दिला सोडून. यालाही हे जरासं अद्भुतच होतं की असं रिॲक्ट होईल काही वाटलं नव्हतं. शेवटी यांनी नमतं घेतलं. आता बॅकफुटला गेल्याशिवाय पर्याय नाही. तो म्हणाला ठीक आहे बाबा, घ्या, मिटवून घ्या, उगाच वाद कशाला करता. त्या सैनिकाला घरी नेलं, चहा पाणी वगैरे सगळं झालं. झाल्यानंतर मिटलं ना म्हणे आता आपलं? हो मिटलं म्हणे, आता काहीच नाही झालं म्हणे, मी जाऊ आता घरी. थांबा ना, तुम्ही कुठं चालले? का तुम्ही मिटलं असं म्हणाले ना, मग हे गळ्यातलं कोण काढील? कारण त्याने त्या भांडणाच्या भरात पहार वाकवली होती आणि गळ्याला पीळ करून टाय करून ठेवली होती, टाय. ते म्हणाले ही काढा ना. मॅच पूर्ण झाली हे कसं कळेल? ही टाय झाली असं वाटेल. विठ्ठला तो सैनिक म्हणाला आपल्याला नाही जमणार हे. अरे तुला नाही जमणार?
हे तूच केलंय ना? म्हणे हो मीच केलंय. पण हे जेव्हा चाललं होतं ना तेव्हा मी युद्धाच्या बातम्या ऐकून आलो होतो. तेव्हा युद्ध चालू होतं, त्यामुळे माझ्यात इतकी ऊर्जा निर्माण झाली मी पहार वाकवू शकलो. मग आता हे तुला जमणार नाही का? मला जमेल ना. मग केव्हा? पुढच्या युद्धाच्या वेळेला. विठ्ठला, दॅट्स कॉल्ड स्टिम्युलेशन. मला वाटतं आज जगामध्ये प्रत्येकात तितकीच ऊर्जा भरलेली आहे, पण ती सुप्त आहे, ती गुप्त आहे. तिला कुठेतरी जागी करावी लागेल. प्रत्येक माणसात सज्जन दडलेला आहे, फक्त वाढवलं काय जातं हे तुम्ही परिचय, संगत, सहवास कोणाचा करता यावर अवलंबून आहे. आणि ज्ञानोबारायांना पूर्ण विश्वास आहे या जगातला प्रत्येक माणूस उपयोगाचा आहे. नाहीतर कदाचित पसायदान असं असतं, जे खळांची संघटना मरो, जे खळांची संघटना मरो नाही, जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे ती सांडील हा विश्वास आहे. मला असं वाटतं कृष्ण जरा जास्तच ॲग्रेसिव्हली काम करतोय, ज्ञानोबाराय थोडासा सॉफ्ट कॉर्नर सांभाळतात. म्हणून दारावर आलेल्या कागासुराला कृष्ण मारतो आणि ज्ञानोबाराय त्या कावळ्यात इतका बदल अनुभवतात की विठोबा येण्याची बातमी त्यांनी द्यावी अशी अपेक्षा ठेवतात. विठ्ठला, जे तुमच्याकडे आहे, जे तुमच्यात आहे त्याला डेव्हलप करा, त्याला मॅक्झिमाइज करा, त्याला एनलार्ज करा, त्याला एक्सटेंड करा, त्याला एक्सपांड करा, त्याला वाढवा, त्याला विस्तारित करा, त्याला वृद्धिंगत करा आणि त्या सगळ्या ऊर्जेतून पुढं चाला. हे तुकोबाराय त्या लोकांसमोर बोलतायत जे सतत असं म्हणतात, आम्हाला पण मुक्ती मिळवायची, आम्हाला पण यशस्वी व्हायचं आहे, आम्हाला पण देव मिळवायचा आहे, पण काय देवाने आम्हाला काही चांगल्या गोष्टी दिल्याच नाहीत, आम्हाला सगळी प्रतिकूलता आहे. संत म्हणतात, तुम्ही माणूस म्हणून जन्माला आहात, जीवन जगतात, याच्यापेक्षा मोठी अनुकूलता जगात काय असेल? तुम्ही जिवंत आहात ना, हीच तुमच्याकरता सगळ्यात मोठी अनुकूलता आहे. बाकी येणाऱ्या परिस्थितीतल्या दुरुस्तीला हाताळण्याचं तंत्र तुम्हाला अवगत होईल, ती ऊर्जा तुमच्या हात आहे. लोक म्हणू लागले खरंच असं होईल? महाराज म्हणतात की आत्मकल्याणाच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या माणसांनो, जीवांनो, साधकांनो, तुम्हाला वेगळं अनुकूल प्रतिकूलतेचं चिंतन सोडून द्या. तुम्हाला जे मिळालेलं नरशरीर आहे ते देवादिकांनाही दुर्लभ आहे. ही केवढी मोठी अनुकूलता आहे, ही सकारात्मकता पहिल्या चरणात. धन्य
तुमचं छान कलाकुसरीचं काम चाललंय, त्यामुळे मी व्याख्यानाकडेच कॉन्सन्ट्रेट आहे. काय घडलंय महाराज? त्या प्रबोधातून सांगतात, येहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. इहलोकीचा हा देह, हा शब्द कशासाठी वापरावा त्याच्या खूप जागा मांडता येतील. एक, हा म्हणजे तो जो स्वर्गीय देवता मिळवू इच्छितात, त्यांच्या सतत अपेक्षा आहे. स्वर्गीचे अमर येचे ताती देवा स्वर्गीचे अमर, येचे ताती देवा स्वर्गीचे अमर, येचे ताती देवा स्वर्गीचे अमर, येचे ताती देवा मृत्युलोकी व्हावा जन्मा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा नारायण नामे, हो जीवन मुक्त नारायण नामे, हो जीवन मुक्त मृत्युलोकी व्हावा जन्म नारायण नामे, हो जीवन मुक्त नारायण नामे, हो जीवन मुक्त स्वर्गीचे अमर, इच्छिताती देवा मृत्युलोकी व्हावा जन्म, मृत्युलोकी स्वर्गीचे अमर, इच्छिताती देवा मृत्युलोकी व्हावा जन्म, मृत्युलोकी या शरीराची चर्चा स्वर्गात चालली आहे. आपण स्वर्गात म्हटलं ते विठ्ठला. मला एक प्रश्न पडतो, जर स्वर्गात या देहाची चर्चा चालते तर इथली माणसं आत्महत्या करून स्वर्गात जायची घाई का करतात हा प्रश्नच आहे. मुळात ते करणारे तिथं जातील की नाही हे सुद्धा कन्फर्म नाही आहे. म्हणजे या देहाचं, या शरीराचं मोल कळलं पाहिजे. एका विचारवंताचं एक छान वाक्य आहे. परवाच्या लेखनी विचारलं, तुम्ही हे वाचनाच्या वेळेला असं का म्हणता? परवा मी असं वाचलं. म्हटलं मी ते कधीही वाचलेलं असतं, मग परवाच का म्हणतो? ते वाचलेलं तुम्ही परवा करण्यासारखं आहे म्हणून. विठ्ठला. तो विचारवंत म्हणतो, हे आत्महत्या करणाऱ्या माणसा जरा थांब, जरा थांब. अब्जावधी माणसे या जगात अगोदरच असताना त्यानंतर देवाने तुला जन्माला घातलं, म्हणजे तुझ्यात असं काहीतरी ते वैशिष्ट्यपूर्ण आहे जे आधीच्या अब्जावधी माणसांमध्ये नाही आहे. म्हणून तू मरू नकोस. जे मिळालंय, जे आमच्या हाती आलंय, बरं हा काही मार्ग नाही आहे, हा सुटकेचा मार्ग होऊ शकत नाही. मी तर असं म्हणेन, माणसं आत्महत्या करताना केव्हा निघतात? जेव्हा परिस्थिती त्याच्यावर मात करते आणि त्यातून तो बाहेर येतच नाही असं त्याला वाटतं तेव्हा. मी तर असं म्हणेन, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जितकी जास्त दुःख सहन कराल, ते दुःखाचं सहन करणं म्हणजे देवाने तुम्हाला संधी दिली आहे, ऑपॉर्च्युनिटी ऑफ अपग्रेडेशन. तुम्ही तितके अपग्रेड होत जाता, तुम्ही तितक्या अधिक वर जाता, तुम्ही तितक्या अधिक वर जाता. त्रास होणारच आहे. हे बघा, जी मूर्ती, जो दगड त्या मूर्तिकाराचे जितके घाव जास्त खाईल तितकी तिची किंमत जास्त होते. जितकी जास्त काळ, किंबहुना त्याने घातलेले घाव म्हणजे रुपयाने तुमची वाढणारी किंमतच आहे. त्याहीपेक्षा संयुक्तिक विधान मी असं करेन, तुमची तुमच्या जीवनात दुःख सहन करण्याची क्षमता हा तुम्हाला तितकं जास्त सुख भोगण्याचा अधिकार आहे. विठाला. एखादी मोठी व्यक्ती जर मंडपात आली तर सगळ्या सभेचं लक्ष तिकडं लागतं. लोक त्याची वाट पाहतात. का बरं इतकं सुख त्याला मिळतंय? तो जितकं सुख समाजात कुठेही भोगताना दिसतो ना, ते मिळवेपर्यंत त्याच्यापेक्षा कित्येक पटीची दुःख त्यांनी सहन केलेली असतात. त्याच्यामुळे स्वतःतली सकारात्मकता कधीच नष्ट करू नका. आणि मला हे सांगू द्या,
की कीर्तन प्रवचनांनी ती कामं छान रीतीनं केली आहेत महाराज. काय मिळतं इथून? काय देव भेटेल की नाही आम्हाला, तो तुम्हाला देता येईल की नाही हा पुढचा प्रश्न आहे. तो आम्हाला अनुभवता येईल की नाही हा त्या पुढचा प्रश्न आहे. पण स्वतःकडे सकारात्मकतेने बघण्याची एक विचारधारा जरी निर्माण झाली तरी कीर्तन सफळ झाल्यासारखं. आणि असं होतंय. सुनील महाराज, मला एका गृहिणीने पत्र लिहिलं. त्या पत्रात तिने तिचा अनुभव नोंदवला. अत्यंत विषादी झालं मन, आत्महत्या करायची इतकं विचार पक्के आले. ती गृहिणी पुढे लिहिते, आत्महत्या करायची, विष प्यायचं म्हणून विषाची बाटली घरी आणली. आता प्यायचंच विष म्हणून ती ज्या टिपॉयवर ठिपली होती ना, त्या बाटलीच्या खाली भागवत कथेची पत्रिका होती. त्या पत्रिकेवर ते विष होतं. ती बाटली उचलताना भागवताची पत्रिका दिसली. म्हणे मी फक्त मनाशी इतकीच खुणगाठ बांधली, आज विष पिऊन मरायचं नक्की आहे. पण त्या पत्रिकेवर आजपासून सुरू होणाऱ्या कथेची नोंद आहे ना, आजची कथा 6 ते 9 ऐकायची आणि मग 9:30ला विष प्यायची, फक्त कथा ऐकून मरायचं इतकंच. ती गृहिणी त्या दिवशी कथेला येते आणि कथा ऐकून गेल्यानंतर ती पुढं लिहिते, मी एवढं नक्की ठरवलं की आता मरायचं नाही, आता फक्त जगायचं आणि कथा ऐकण्यासाठी जगायचं. विठाला आपल्यातल्या सकारात्मक बाबींचा सतत विचार करा. आपल्याला ना फार एक आजारच जडलाय, बिग डिझीज. कोणता? आपल्याकडं काय नाही, आपल्याकडं काहीच नाही, या विचारात माणसं सतत जगत राहतात. पण संत आम्हाला प्रेरित करतात की देवादिकांना जो दुर्लभ आहे तो तुम्हाला देह मिळालाय ना. खरं सांगू, धडधाकट माणसंच वेगळा विचार का करतात? हिमालयाच्या इतिहासात एका तरुणीचं नाव सुवर्ण अक्षरांनी रेखाटलं गेलं. जिच्यावर हल्ला झाला, जी रेल्वेतून खाली पडली, जिचे दोन्ही पाय मांडीमधून तुटून गेले. त्यानंतर तिला तिची मैत्रीण, तिची आई सांगते, तिला मार्गदर्शन करणारी तिची सहचारिणी सांगते की नाही, तू तुझ्या जीवनाची ही जी काही भावना आहे ही सोडू नको, ही जिद्द तू सोडू नको, त्यातून मागे येऊ नको. ती स्वतःला त्या तुटलेल्या मांड्यांच्या पायापासून खाली खोटे पाय लावते आणि धडधाकट माणसाकरता जे माउंट एव्हरेस्ट चढणं स्वप्न ठरेल, ती तरुणी ते दोन्ही तुटलेले अर्थात खोटे पाय लावून माउंट एव्हरेस्ट सर करते. सांगाल मला त्या तरुणीचं नाव? अरुणिमा सिन्हा. ती हे सगळं करते. मला असं म्हणायचं आहे, ज्यांचे पाय तुटलेत त्यांचे संकल्प सुद्धा, त्यांच्याकडे पाहणं सुद्धा जगाला एक प्रेरणा आहे. मला वाटतं बसता बसता चालूमध्ये आपल्या पायावरून हात फिरून घ्यायला हरकत नाही. या पायांनी पण आता काहीतरी चांगलं करण्याचा संकल्प घ्यावा. विठ्ठला हा देह घेऊन कराल का? पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले शरीराचं चिंतन छान सांगायचे. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते. ते म्हणतात, डोळ्यांकडून काय पाहाल? या जगाला मी सुखी झालेलं पाहिन, हे डोळ्यांचं काम आहे. आणि हल्ली तोच मोठा प्रॉब्लेम आहे. एक जण दवाखान्यात गेला, डॉक्टर पोट दुखतंय. डॉक्टरने विचारलं कधीपासून? ते म्हणाले शेजाऱ्याचा बंगला तयार झाल्यापासून. सांगा यांचं ऑपरेशन कुठल्या हॉस्पिटलात करायचं? डोळ्यांनी सगळ्यांना सुखी झालेलं पाहावं. हातानं रोज विचारा, हे हातांनो आज दिवसभरात काही कोणाला सेवा केली का, सहकार्य केलं का, ते विचारा त्या हातांना. पायाला दररोज विचारा, का रे बाबा तू जगाचं हित व्हावं म्हणून काही चालला की नाही? एक जण मला म्हणाला, आम्ही जातो ना सकाळी. कुठे? काय म्हणतात त्याला? मॉर्निंग वॉक. म्हटलं ते चालणं स्वार्थी चालणं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, सकाळी जर तुम्ही चालले नाही तर दुपारी पंक्तीतला गुलाबजाम तुम्हाला चालणार नाही. विठ्ठल त्या पायांना रोज विचारा, तुम्ही स्वार्थासाठी किती चालले, तुम्ही जगासाठी किती चालले. आमचा साधू चरई वेती चला कल्पतरूंचे आरव, जगाला सुखी करण्यासाठी ते चालतच असतात. पायांना ते विचारावं. वाणीला विचारावं, भगवंताचं नाम घेतलं की नाही, देवाचा विचार अन्यांपर्यंत पोहोचवला की नाही. कानांना हे विचारावं, कोणाची सुखदुःख ऐकून घेतली की नाही. असं आमचं जीवन बनलं पाहिजे आणि ते करता येईल असा देह तुम्हाला मिळालाय, ज्याची अपेक्षा स्वर्गीय देवतांना आहे. ते देवही म्हणतात, आम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलो असतो तर आम्ही जीवनाला कृतार्थतेपर्यंत नेलं असतं ना. नारायण नामी
होऊ जीवनमुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती. आणि तो देह तुम्हाला प्राप्त आहे. लोकांनी विचारलं, महाराज स्वर्गीय देवता ज्याची इच्छा करतात ते शरीर जर आम्हाला मिळालंय तर आम्ही या शरीरातून कुठल्या स्थितीपर्यंत गेलो पाहिजे? तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला जे प्राप्त झालंय त्याला तुम्हाला न्याय देता आला पाहिजे, म्हणजे तुम्ही कृतार्थ झाला पाहिजे. पण महाराज कृतार्थता कशी असते आम्ही कुठं पाहायचं? तुकोबाराय म्हणतात, माझ्याकडे बघा म्हणजे कळेल. दुसरं चरण. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. विठोबा रघुमाई जय बोला 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 जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा जप विठोबा रघुमाई, विठोबा दास विठोबाचे झालो. काय आहे कृतार्थता? कशाने कृतार्थता होईल? आम्ही आपापल्या परीने व्याख्या करत असतो. हे झालं म्हणजे आमचा जन्मधन्य, ते झालं म्हणजे जन्मधन्य. करा काही, पण विठोबाची सेवा घडेपर्यंत आम्ही कृतार्थ झालो असं मानता नाही येणार. आमच्या व्याख्या, आमच्या कसोट्या कोसळून पडतात. आपण जर बाईकने चाललो असू ना
बाजूने जर कारवाला गेला ना तर त्याची कार पाहिली की आपली बाईक बेकार वाटते. काय आपलं जीवन आहे, कशी त्याची मजा आहे. पावसात भिजत नाही, थंडीत गोठत नाही, उन्हात काय तापत नाही, किती मजा आहे त्याची. आपल्याला पाहून त्याला फार धन्य आम्ही जन्म आलो, बस त्याचं जीवन धन्य आहे. रस्त्याने चालताना हा त्याच्याकडे पाहतो आणि टोल नाका आला का तो ह्याच्याकडे पाहतो. विठ्ठला विठ्ठल. भगवत प्राप्ती व्यतिरिक्त किंवा भगवत प्राप्ती पर्यंत ब्रह्मपद पर्यंत जरी तुम्ही बसलात तरी सुद्धा परमात्म्याच्या अनुभूतीशिवाय जीवन अपूर्ण आहे. फक्त आमच्या व्याख्या असतात, त्यांची फार मजा आहे, त्यांची फार मजा. अरे त्याच्या जगण्याला काय लाग लागली आहे ती त्याची त्याला माहिती आहे, आम्हाला त्याची काय कल्पना. मागे टी व्हीला एक छान ॲड यायची, मी थोडीशी ॲड करतो आणि थांबतो. ॲड अशी होती, एक कुरळ्या कुरळ्या केसांचा तरुण रस्त्याने चालला होता, छान अगदी मस्त त्याचे ते केस उडत होते, त्याचे ते उडणारे केस, तो त्यात रममान होता. आणि मला वाटतं माणूस निदान स्वतःच्या सुखाचा स्वतः विचार करत राहिला तरी बरा असतो, पण त्याने आजूबाजूला पाहिलं का त्याची सगळीच वजाबाकी होत असते. त्याला मी म्हणजे कोणीतरी तुच्छ हीन दीन वाटू लागतो. त्याच्या बाजूचा माणूस बाईकवर बसून गेला, तो म्हणतो काय 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 अर्थच नाही, त्याची किती मजा आहे. बरं, तो जो बाईकवाला चालला होता त्याचं त्याला बरं वाटत होतं, पण त्याच्या बाजूने गेलेला बाईकवाला जेव्हा कपल दोघं बसून गेली तेव्हा त्याची सीट रिकामी आहे ती त्याला कळलं. देवा बॅक सीट कधी भरणार, हां माझी मागची सीट रिकामी आहे अजून. बरं, जी दोघं चालली होती ती निपुत्रिक होते, त्यांना त्यांचं बरं वाटत होतं, पण रस्त्याच्या कडेला एक बाई एका बाळाला घेऊन बसली होती आणि हिला तिकडे डोळे लागले. हिचे काय भाग्यवान आहे, किती गोंडस लेकरू आहे, देव माझ्या बाबतीत असं का अजून पाहत नाही. बरं, जिच्या पुढ्यात गोंडस लेकरू आहे तिने तिच्या सुखात रमावं ना. तिची नजर बाजूला गेली, सोनाराचं दुकान होतं, वामन हरी पेठे, दसऱ्याला भेटे, आणि तिला त्यातला एक नेकलेस आवडलेला. ती असा विचार करू लागली, हा एवढा माझ्या मालकीचा असताना तर मला काही कमीच नाही, मग धन्य आम्ही जन्म आलो. बरं, हिला जो नेकलेस आवडला होता पण तो घेण्याची पात्रता नाही, क्षमता नाही. पण गंमत अशी झाली, एवढ्यात त्या दुकानाच्या दारात रोल्स रॉयस गाडी लागली. तो मालक इतका श्रीमंत होता की दुकान मालक त्याच्याकरता गाडीच्या दारात गेला आणि त्याने तिथून विचारलं, बोला यातलं काय हवंय. नेमका हिला जो नेकलेस आवडला होता ना तोच नेकलेस त्याला आवडला. तेवढा येऊ द्या, तो लगेच पॅक होऊन गाडीपर्यंत नेकलेस पोहोचला पण, आणि तो गाडी घेऊन निघणार. एवढ्यात ही गृहिणी त्या माणसाकडे पाहू लागली जिच्याकडे ते बाईकवालं कपल पाहत होतं ना, किती गोंडस बाळ आहे हिच्या पुढ्यात, ही त्याच्याकडे पाहते. काय भाग्यवान माणूस आहे, जगात असा समाधानी कोणीच नाही आहे, केवढं वैभव आहे हे. मला आवडणारा नेकलेस या माणसाच्या मालकीचा झाला. त्याने तो नेकलेस बाजूला ठेवला, गाडी स्टार्ट केली, पुढे जाऊ लागला. तो पुढे जात असताना आपल्या गोष्टीतला पहिला माणूस तिथं भेटला. कोण? तो लांब केसवाला. तो लांब केसवाला त्याच्या मस्तीत चालत चालला होता, पायी चालला होता. त्याला पाहून हा रोल्स रॉयसवाला जागीच थांबला आणि त्याच्या त्या उडणाऱ्या केसांकडे पाहू लागला आणि आपल्या केस नसलेल्या टकलावरून हात फिरून म्हणतो, जगात सुखी माणूस हा चाललाय तो विठाला. तुमच्या भौतिक जीवनात परमात्म प्राप्ती सोडून काहीही मिळवा आणि कुठपर्यंतही पोहोचा, महाराज धन्यता नाही, अंतिमाची भेट नाही. तुकोबाराय म्हणतात ते घडलं ना आमच्याकडून. दास विठोबाची झालो, विठोबाचं दास्यत्व. मग ते मूर्ती रूपाने तर व्हायलाच पाहिजे, सगुण रूपाने व्हायला पाहिजे, पण ते निर्गुण रूपाने व्हायला पाहिजे. चालता चालता एखाद्याचं काम करत करत जर आपण चाललात तर ते विठोबाचं दास्यत्वच आहे ना. आणि असा विचार करणं हा मराठी मातीचा तसा गुण आहे महाराज. लग्नाच्या मंडपात आपल्याला आदिवासींची सेवा करायला कोणत्या जंगलात गेलं पाहिजे असं विचार करणारं जोडपं सुद्धा महाराष्ट्रात आहे. डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे. नाना पाटेकरांनी छान चित्रपट काढला, पण लोकांच्या परशा इतका प्रकाश नाही लक्षात पडला. माझ्या मनात फार कधी कधी येतं. मगाशी मी बोलून दाखवलं की आम्ही एक प्रेरणा यात्रा काढली आहे. 50-60 युवक आहेत छान कॉलेजियन्स मुंबईचे, आणि त्यांना घेऊन हेमल कसा, आनंदवन हे सगळं पाहू द्या की असे काही करता येईल.
ही सुद्धा विठोबाची सेवा आहे. आणि त्यावेळेला सगुण स्वरूपाचं चिंतन ही सुद्धा सेवा. दोन्ही अंग विठोबाची पाहिजेत. आज फार कठीण परिस्थिती असते हो. सप्ताह कमिटी सध्या एक वेबसाईट शोधत असतात, www.vinekari.com. कुठून उपलब्ध होतील हा शोधच कायम आहे आता. विणेकरी मिळू नये का? बरं किती असतं ते? अर्धा किलो त्या विणेचं वजन आहे. बरं घ्यायची 1 तास. 1 तास ती अर्ध्या किलोची विणा घेतली. फॅसिलिटीज ॲम्युनिटीज अनलिमिटेड. अहो कोणी येऊ द्या, विणेकऱ्याला पाया पडल्याशिवाय देवळात जाता येत नाही हो. पण तरी विणेकऱ्याचा शोध चालतो. मला एकच म्हणायचं आहे, अर्ध्या किलोची विणा 1 तासभर घ्यायची, लोक पाया पडतात आणि तरी विणेकरी सापडत नाही. घरी 10 किलोचा नातू अख्खा दिवस खांद्यावर खेळवतो आपण. बरं ॲम्युनिटी काय? संध्याकाळी सून डोळे काढते, विठाला विठाला. मी नातवंडांची आबळ करा हे सांगायला आलो नाही. तो तर आपल्या घरचा कृष्ण आहे. त्याला जरूर घ्या, त्याला जरूर खेळवा. पण हे विसरू नका की विठोबाने खांदा विणा घ्यायला दिलाय. त्याच्यामुळे त्या खांद्यावर विणा घेतलीच पाहिजे आणि खांद्यावर जाण्याच्या आधी घेतली पाहिजे. विठ्ठला त्याच्यासाठी करा. आणि आणखी सोपं सांगू, या जगाची सेवा करायची असेल ती सुद्धा जगदीशाची सेवा म्हणूनच करा. नाहीतर मदत करणाराच्या समोर त्याच्याबद्दल तिरस्कार, दुबळेपणाची, दिनत्वाची आणि स्वतःबद्दल अहंकाराची भावना कदाचित निर्माण होईल. रामकृष्ण परमहंसांनी वेळोवेळी विवेकानंदांना सूचना केली आहे, शिवभावे जीवसेवा. जीवाची सेवा करतानाही त्याच्यात माझा भगवंत दडलाय या भावनेनं त्यांची मदत करा, त्यांची सेवा करा. आणि असं जेव्हा घडेल तेव्हा नक्की कन्फर्म तुम्हाला फिलिंग मिळेल, धन्य आम्ही जन्मालो. बस आमचा जन्म धन्य झाला. जे करायचं आहे ते करून झालं ना. आता सत्कर्माची भक्तिकर्माची सोय लावली, आता अडचण नाही. मग हे असं कशाने काय होतं? महाराज म्हणतात, आयुष्याच्या साधनी सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्यरूपी साधना लावावी आणि त्याने मी सत्य आहे, मी चैतन्यमय आहे आणि मी आनंद स्वरूप आहे असा अनुभव घ्यावा. हा अनुभव स्वर्गातल्या देवतांच्याही नशिबी नाही. त्यामुळे या वाटेनं निघणारा माणूस स्वर्गाधिक स्थानाला सुद्धा ओलांडून जातो. अभंगाचा शेवट. तुक म्हणे पावटानी, तुक म्हणे पावटानी, तुक म्हणे पावटानी, तुक म्हणे निशानी आम्ही जन्मा
पावटणी करो स्वर्गाची निशाणी. त्या भक्तीच्या वाटेनं तो इतका पुढे जातो. ज्ञानोबाराय म्हणतात, मग तया सुखाची किरीटी करो निगा पावटी परब्रह्माची पाठी अरुडती मग तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. इतक्या उंचीला पोहोचविणारी साधना जर कोणती असेल तर भक्ती. भक्ती म्हणजे दैनंदिन जीवनापासून काही वेगळं काढणं, वेगळं करणं ही भक्ती नाही आहे. भक्तीची ती परिपूर्ण व्याख्या नाही. तुमचं जीवन आणि प्रत्येक क्षण, प्रत्येक कर्म भक्तिमय बनलं पाहिजे. मग एखाद्याचं अंगण झाडण्याची जबाबदारी जरी आपल्याकडे असली तर हे काम मला माझ्या परमात्म्या करता करायचं या भावनेनं अंगण झाडणं पण मग भजनच आहे. मला स्वयंपाक बनवण्याचं काम आहे, मग तो स्वयंपाक मी माझ्या भगवंता करता बनवतोय किंवा बनवितीये ही भावना ठेवून करणं ही भक्तीच आहे. आणि असं जीवन ज्याचं भक्तीने समृद्ध होतं मग त्याचं समाधान हे कधी वस्तुसापेक्ष राहत नाही, स्थितीसापेक्ष राहत नाही. मग तो सतत आनंदाचा असीम अनुभव करतो. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदाचे या सगळ्याला कारण फक्त भक्ती आहे. या विठोबाच्या दास्यत्वातून सगळ्या बाबी आपोआप समृद्ध होतात. ते इथेही राहून करा म्हणजे जन्मधन्य होईल आणि कृतार्थता मिरवता येईल महाराज. ती भक्ती जीवनाशी जोडली पाहिजे. एका उदाहरणाने आपल्याला थांबायचं आहे. 5 मिनिटात थांबूया. एका नगरीचा राजा होता. फक्त त्या नगरीचा नियम असा की दर 5 वर्षांनी राजा बदलला पाहिजे. त्यांचा असा अनुभव होता की त्या परिवर्तनाने काहीतरी वेगळा अनुभव येत राहील. मग दर 5 वर्षांनी तो राजा उतरवायचे. बरं तो राजा उतरवला की जो सुविधांमध्ये राहायचा ना त्याला पदावरून उतरवलं का थेट जंगलात सोडून द्यायचं, जिथं काही खायला नाही, प्यायला नाही, राहायला नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे 5 वर्षे मजा भोगलेली ती माणसं, ते राजे पाय उतार झाले की त्या मिरवणुकीत रडत रडत निघायचे. एकदा असं झालं, ती माळ एका हुशार आणि कुशाग्र बुद्धीच्या तरुणाच्या गळ्यात पडली. तो तरुण छान होता. गुरुकुलात गुरुसेवेत राहून ज्ञान विद्या बुद्धी छान संपादन केली होती. आणि तरुण असाच असावा हो, नाही तर तरुण संध्याकाळी धरून आणावा लागावा. तो युवक पाहिजे हो. त्या युवकाने त्या सगळ्या बाबी समृद्ध केल्या आणि योगायोगाने त्याला संधी मिळाली. राजपद त्याच्याकडे. 5 वर्षे तोही राजा राहिला. राजा राहिल्यानंतर 5 वर्षांनी तोही पाय उतार, त्याची मिरवणूक निघाली. त्याला सोडायचं होतं कुठे? जंगलात. लोक त्याला बघायला आले होते. तुम्ही हसता कसे हे बघायला जरी लोकांना वेळ मिळाला नाही तरी तुम्ही रडता कसे तो मुहूर्त लोक चुकवत नाहीत. विठ्ठला ही तुफान गर्दी दुतर्फा कसा रडतो ते पाहू. आता 5 वर्षे राजा राहिलाय ना, आता छान रडणारा. पण झालं विपरीत. हा रडायच्या ऐवजी हा जास्त जोरात हसत होता. रोजच्या पेक्षा जास्त हसत होता. रोज सारखा हसत होता. विठ्ठला विठ्ठल. तो हसरा गुलाब पाहिला आणि लोकांना चिंता निर्माण झाली. त्यातलं एक जण येऊन भेटलाच त्याला. म्हणे काय रे तू हसतो का? तो हसतो का म्हणजे तुमची काय अपेक्षा, मी काय रडावं का? नाही नाही, इथून मागे जेवढे राजे पाय उतार झाले ते या दिवशी सगळे रडले, तू का हसतोय? तोंडाला ते रडले ते बरोबरच आहे, कारण 5 वर्षे सुख अंगाला लागलं होतं, आता ते सगळं गेलं आणि डायरेक्ट जंगलात. मग रडतील नाही तर काय करतील? पण मग तुमचं पण पद गेलंय, मग तुम्ही का हसताय? तोंडाला त्याचा असं आहे, मी 5 वर्षे राजा राहिलो इथला आणि 5 वर्षात सगळ्या योजना सुविधा नेऊन तिथं उभ्या केल्या ज्या जंगलात तुम्ही मला आता सोडताय. हायवे इथं मंजूर केला तो तिथं नेऊन बांधला. इथलं 3 स्टार होतं तिथलं 5 नाही 7 स्टार करून सोडलंय. म्हणजे तुम्ही मला आता जिथं नेऊन सोडणार आहे तिथं मी याच्यापेक्षा मोठं वैभव केलंय. त्यामुळे तुम्हाला काय मला माहित नाही, पण मला घाई झाली, तुम्ही केव्हा एकदा जंगलात नेऊन सोडताय. मला वाटतं त्याने इथल्या 5 वर्षात असं करून ठेवलं की ज्या स्थितीला लोक कंटाळत होते आणि याला घाई व्हावी की मला तिथं नेऊन सोडा. आध्यात्मिक अर्थाने 5 वर्षे म्हणजे आपलं जीवन आहे, जिथं देवाने आम्हाला स्वतंत्रता दिली आहे. तुम्ही जे कराल ते तुमच्याकडून होणार आहे, तुम्ही जो संकल्प कराल तो सिद्धीला जाणार आहे. या 5 वर्षात इतकं भजन करा, इतकी सेवा करा, इतकी साधना करा की आम्ही मृत्यूची पण वाट पाहिली पाहिजे. अरे हे लवकर, मला तिकडं याच्यापेक्षा चांगलं आहे, मला जायचं आहे तिथे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी
वैकुंठ भुवनी घर केले. आणि असं ज्याचं जीवन झालं त्या भजनाच्या भक्तीच्या योगाने महाराज म्हणतात त्या जगण्याला धन्य जीवन म्हणता येईल. आणि या जगामध्ये जी जी माणसं समाजात मोठी मानली जातात, ज्यांच्याकरता जागा रिकाम्या केल्या जातात, अशी सगळी आदरणीय मोठी मोठी मंडळी आहे. आम्हाला वाटतं की काय यांच्यावर लोक प्रेम करतात, का समाज यांचा आदर करतो. कुठंतरी त्यांनी त्यांच्या जीवनात अत्यंत परिश्रम केलेले असतात. आणि सगळ्यात सोपं महत्त्वाचं सूत्र इतकंच आहे, तुम्ही जितकं स्वतः करता जगत जाल या जगातलं तुमचं मूल्य कमी होत जाईल. आणि तुमचं जीवन जगातल्या जितक्या जास्त मोठ्या प्रभागाला उपकारक ठरेल, हे जग आणि तो परमात्मा तुमचं मूल्य प्रत्येक क्षणाला वर्धित करेल. तुम्ही मूल्यवर्धित व्हाल. आणि असं मूल्यवान जीवन जगणं ही आजच्या अभंगातली प्रेरणा आहे. आमच्या नानांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने हे कीर्तन त्या प्रेरणेला समर्पित करायचं आहे. आमच्या रोहिदास भाऊंचा आग्रह होता, आम्ही श्रावणात या घुलेवाडीच्या उत्सवात येऊन गेलो. त्यानंतर या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपणा सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय लोकांचं दर्शन झालं. माझ्याकरता ही बाब आनंदाची. आमची महाराज मंडळी प्रवचन उरकून इथपर्यंत पोहोचली. जाता जाता एक संदेश देऊन थांबतो. आयुष्यात कुणाचा द्वेष करू नका, कुणाचा मत्सर करू नका. आपल्याशी कोण कसं वागतं यापेक्षा आपण कोणाशी कसं वागलं पाहिजे याचा विचार करूया. कारण आपल्याला त्याचाच विचार करता येऊ शकतो. छोटंसं काम देखील प्रभूची सेवा म्हणूनच करा. भेटणाऱ्या प्रत्येकात भगवंत आहे हे विसरू नका. आणि आपलं जीवन भगवंताचा प्रसाद आहे, त्याला कधी कमी लेखू नका. देवाचं गोड नाम आपल्या मुखात सतत राहील याची काळजी घ्या. कलियुगात कल्याणाचा दुसरा मार्ग नाही. मी कल्याणच्या मार्गानेच आलेला महाराज आहे, कल्याणाचा दुसरा मार्ग नक्कीच नाही. म्हणून त्या भगवन नामात हे जीवन सुंदर, समृद्ध आणि संपन्न बनवूया. आपणा सर्व भाविकांच्या चरणी पुन्हा एकदा विनम्र भावाने वंदन करतो आणि शब्दांना विश्रांतीकडे नेतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय